चोपडा तालुक्यात 16 ऑगस्ट रोजी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने या पाऊस व वाऱ्यामुळे तालुक्यातील बरेच गावातील शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीक शेतात आडवी पडले आहेत। तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतातील पिकांमध्ये शेतकऱ्यांचे सर्वात जास्त मक्याचे नुकसान झालेले आहे। आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांच्याकडून नुकसानीचे आढावा घेऊन ज्या गावातील शेतकऱ्यांचे शेतातील नुकसान झालेले आहे अशा शेती पिकाचा पंचनामे करून ग्रामपंचायतीला त्या शेतकऱ्यांची यादी लावावी व नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची काळजी देखील घ्यावी, अशा सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले। सदर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी कृषी मंत्री यांच्याशी भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात मागणी करणार असल्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले। अण्णासाहेब, चोपडा तालुक्यात परवा मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामध्ये तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांना काय सूचना वगैरे दिल्या आपण? परवा रात्रीला 16 तारखेला अचानक पाऊस आला आणि पावसाबरोबर हवा जोरात होती। त्यामुळे कोळंबा असेल, कठोरा असेल, सनपुलं, त्याचप्रमाणे कुरवेल, तावस, निंबहान, दोनवाडं, चारडी, गणपूर असा एक पट्टा तो हव्या तिकडनं पास झाली जोरात आणि जवळपास मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। 300 हेक्टरपर्यंत मक्याचं नुकसान आपल्या या भागामध्ये कोलॅप झाला, तो पडलेला आहे। तो पुन्हा काही उभा राहणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं ते मोठं नुकसान झालं। या संदर्भात तहसीलदार थोरात साहेब, त्याचप्रमाणे कृषी अधिकारी साळुंखे यांना दोघांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आणि जे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे याबद्दल सूचना दिल्या। पंचनामे करत असताना कोणी शेतकरी राहणार नाही, सुटणारे अशाही सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या बोर्डावरती ती पंचनाम्यांची यादी लावा, जेणेकरून चुकून एखादी शेतकरी राहिला तर ते शेतकरी तिथे आपल्या नावाला नाही त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करेल किंवा मला व्यक्तिगत फोन करेल, तर मी पुन्हा त्याचा पंचनामा करून घेण्यासाठी प्रयत्न करेन। पुणे शेतकरी नुकसान झालेलं आहे, या शेतकऱ्याला नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात येते किंवा एखाद्या शेतकऱ्याचा विमा असेल त्या विम्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे, म्हणून वेळेत पंचनामे करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला देण्यात आल्या। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे नियमात बसत असेल ते देण्याचं 100% मी प्रयत्न आदरणीय कृषी मंत्री यांना भेटून करेल आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील। अजितदादांना मी कालच सांगितलं की जिल्ह्यामध्ये असाचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी DPDCच्या मीटिंगमध्ये त्याचा उल्लेखसुद्धा केला की पंचनामे त्वरित करा। पालकमंत्री गुलाबरावांच्या कानावर टाकलेलं आहे, गिरीश महाजनांच्या कानावर टाकलं आहे, सावकारे साहेबांना सांगितलं आहे आणि कृषी मंत्री जे आपले दादा भरणे साहेब, या भरणेंना आम्ही विनंती करू की बुवा आमच्या जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे, आपल्या तालुक्यात थोडं कमी झालं असेल पण धरण गाव आहे, एरंडोल आहे, काही अंमळनेरचा भाग आहे, काही 40 गावचा भाग आहे, इथे अतिशय ढगफुटीसारखा पाऊस झाला। 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्यामुळे तिथे जास्त नुकसान झाले। या साऱ्या जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाचा पालकमंत्र्यांशी चर्चा करून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून व्यवस्थित पंचनामे करण्याला कलेक्टर महोदयांना सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि झालेल्या नुकसानाची योग्य ती भरपाई आमच्या शेतकरी बांधवांना देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे।